हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक पौष्टिक आणि चविष्ट गोड पदार्थ, तो म्हणजे नाचणीचे लाडू. त्यासाठी मी इथे एक वाटी नाचणीचं पीठ घेतले आणि घेतला थोडासा सुकामेवा. त्यामध्ये अक्रोड, बदाम, थोडेसे खजूर, पांढरे आणि काळे किशमिश आणि घेतले थोडेसे काजू. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून नाचणीचे पीठ मस्त खमंग भाजून घ्यायचे. 10-15 मिनटं नाचणीचे पीठ छान खमंग भाजून घेतल्यानंतर त्याला एका डिशमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्याच कढईत 2-2 चमचे साजूक तूप घालायचं. त्यामध्ये सगळे सुकामेवा म्हणजे काजू, बदाम, अक्रोड, खजूर, किशमिश छान 2-2 मिनटं परतून घ्यायचं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आणि आरोग्यदायी घटकांनी भरलेले हे लाडू फक्त चवीलाच उत्तम नाही तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. नाचणीत भरपूर कॅल्शियम, लोह आणि फायबर जे आपल्या हाडांना मजबूत करतात. सुक्या मेव्यामध्ये मी थोडेसे पंपकिन सीड्स पण ॲड केलेले आहेत. ते पण छान थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले. हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आणि त्यानंतर खमंग भाजलेल्या नाचणीच्या पिठात हे छान मिक्स करून घ्यायचं. ग्राइंड केलेला सुकामेवा आणि खरपूस भाजलेलं नाचणीचं पीठ छान एकजीव करून घ्यायचं. मस्त एकजीव झाल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर त्यासाठी कढईमध्ये थोडासा गूळ आणि पाणी घालून गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचा आणि तयार केलेल्या मिश्रणात घालायचं. गूळ आणि नाचणी पीठ यांचं मस्त मिश्रण तयार झालं की आपण सुरेख लाडू वळू शकतो. त्यानंतर याचे छान लाडू वळून घ्यायचे. तुम्ही हे लाडू एकदा नक्की बनवून पहा, सगळ्यांना खूप आवडतील. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. बाय बाय.